श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ योगायोग नाही, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. देव कधीच उशीर करत नाही. ज्यांना खूप त्रास आहे त्यांनी हे पहा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर इथे आहे. ही गोष्ट तुमचं मन शांत करेल. आईवडिलांनी एकदा नक्की ऐका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख नाहीसे होतील. लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. हवेत तर पक्षी सुद्धा उडतात आणि माशी पण उडते, पण उडून कोण कुठे बसतं यावर त्याची लायकी ठरतं. आयुष्यात ठेच लागणं सुद्धा गरजेचं असतं. सांभाळणारे हात तेव्हाच तर दिसतात. आज वेळ वाईट आहे, उद्या चांगली येईल. वेळच तर आहे, बदलून नक्कीच जाईल. आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले, तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो. पण जो मनातील भाव ओळखतो, शब्दातील भावना समजतो, तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. स्वामींचे नाव मुखात असले की कितीही मोठी संकट असले तरी त्यावर मात होतेच. हीच आहे स्वामी नामाची ताकद. तुमचा जीव तेथेच गुंतवा तेथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील. साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमी तोंड गोडच करते. त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी हे गोडच मिळतं. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. बुद्धिमान गप्प राहतात आणि शहाणे बोलतात आणि मूर्ख वाद घालतात. घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. पण घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथे आपलं कुटुंब आहे. लक्षात ठेवा, मी तुमच्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले त्यातील एकही कण मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत राहा. जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असते, हे मात्र नक्की आहे. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायलाही शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात. इथंच कमवायचं आहे आणि इथंच गमवायचं आहे, त्यामुळे कोणाचे मन दुखू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी, असं माझे स्वामी म्हणतात. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधलास. आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटपणात चांगले शोधणे हे मात्र खास माणसाची ओळख असते. काही गोष्टी आणि भावना निशब्द असतात, म्हणून त्यांना समजून घेणारं मन प्रत्येकाकडेच असेल याची शाश्वती नसते. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.